माझं काय म्हणणं आहे का सगळे सोयरीच्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता, पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे, ज्याच्यासोबत सोयरी होऊ शकते ते सोयरे. सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन, काका असन, पुतण्या असन, त्याच्या मुलगी असन, ते मुलीचे मामा असेल, हे सगळे सोयरे ना. पण आईची जात मिळावी याला पण तुम्ही पण मान्य करता? नाही, आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही, त्याला काही शक्य नाही. कारण आता समजा SC समाजाची आहे किंवा OBC समाजात इतर समाजाची आले तर 1-2 पोरं आहे, तर एक आई एक असं म्हणून का एक असं करून घ्या का आईची जात एका पोराला लावा आणि बापाची जात एका पोराला लावा, तर एका कुटुंबात 2 जाती तयार होऊ शकतात. तर त्याच्यात जरांगे साहेबांनाही स्पष्ट म्हटलेलं आहे कालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो का आईच्या जातीचा आग्रह नाही आहे. आग्रह असा आहे का आखरी त्यांचं मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे, ज्याला मराठे म्हणून नाही पण तो कुंभी आहे, त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतरही जातीची सुलभता झाली पाहिजे. जरांगे पाटील असं म्हणतात की आईची नाही भेटणार ना, कशी भेटणार आहे? म्हणजे काय चुलते पुतणे हे काही सगळे सोयरे होत नाहीत, सोयरे कोण होतात? त्यामुळे ते सोयरे म्हणजे काय? सोयरे म्हणजे सोयरीक, जिथं आपली सोयरीक होऊ शकते. अर्थात मी कुंभी आहे तर कुंभ्यासोबत सोयरीक होईल म्हणजे ते जातीय सोयरीक होईल, आपल्या जातीतली सोयरीक आहे ना ते, किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल, माळी असेल तर माळ्यासोबत होईल. प्रश्न असा आहे की ते त्या मतावर ठाम आहेत. 2 मिनिट, त्या मतावर ठाम आहेत, याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मताबरोबर नाहीत मनोज जरांगे पाटील? बरोबर आहे, मी मताबरोबरच आहे. आईची जात लावण्यावर ते आग्रही आहेत ना? नाही ते आईची जात द्यावी असा त्यांचा आग्रह आहे. त्याचा पाठिंबा नाही त्यांना. नाही, तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पोराला लावू शकत नाही. लक्षात घ्या, त्याचा वेगळा अर्थ लोकांनी काढला तो चुकीचा आहे. त्यांचं सगळे सोयरीचा अर्थ कसा आहे? काका, पुतण्या, मामा, मावशी. थोडं 2 मिनिटं साईडला थांबतो का? 2च मिनिटं. एक प्रश्न असा आहे की आता या क्षणाला मामाने मावशीला कसं मिळणार? तर मामा कसं आखरी सगळे सोयरीची व्याख्या करणं फार महत्त्वाची आहे. एकदा सगळे सोयरीची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघतो.